बांबरूड प्र. ब. सरपंचपदी चंदाबाई परदेशी बिनविरोध निवड. भडगाव तालुक्यातील बांबरूड प्र. ब. नवनिर्वाचित सरपंचपदी चंदाबाई रतन परदेशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शकुंतला प्रकाश परदेशी राजीनामा दिल्याने नवनिर्वाचित सरपंच चंदाबाई परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री जानराव यांनी कामकाज पाहिले. यावेळी उपसरपंच गौतम विका देवरे, शकुंतला प्रकाश परदेशी, ज्योती निंबा पाटील, मालताबाई मच्छिंद्र परदेशी, संगीताबाई पंडित माळी, रत्नाबाई विजय परदेशी, मीनाबाई सुभाष मोरे, बारकू रामचंद्र भिल ग्राम विकास अधिकारी जे. के. लोनिया, राजेंद्र बापू परदेशी, रत्नाबाई पाटील, विनोद परदेशी, पत्रकार अशोकबापू परदेशी, गोंडगाव पणकार सतीश पाटील, रतन परदेशी उपस्थित होते. तर महिला सरपंचपदी निवड झालेल्या चंदाताई परदेशी व त्यांचे पती रतन परदेशी यांनी गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असे बोलताना सांगितले आहे. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव. ताई साहेब, तुमची आज बांबरूड ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली आहे, तर एक महिला म्हणून तुमची निवड झालेली आहे, तर तुम्ही काय सांगणार आहे ग्रामपंचायत कारभाराविषयी? सगळ्यांच्या सदस्य कृपाने आम्ही आनंदात आहे. सरपंच पद मिळाले आम्हाला गावाच्या आशीर्वादाने सगळ्यांना. बरं. आणि तुम्ही एक महिला म्हणून सरपंचपद झालंय, तर महिलांसाठी काय योजना आणणार आहेत गावात? गावाची शौचालय बांधू महिलांसाठी, स्वच्छ पाणी प्यायचं, स्वच्छ पाणी पाजून, गडारी काम बाकी आहे ते गडारी काम करू, काँक्रिटीकरण करू. बरं, महिला गट किती आहे तुमच्या इथं, तुम्हाला सांगता येईल का? महिला गट वगैरे, आणि त्यांना तुम्ही काय सहकार्य करणार? 21. आणि 21 गट आहे, आणि त्यांना काय सहकार्य करणार तुम्ही? सर, सुविधा शासनाकडून आम्हाला येईल ते करू. आम्ही तुम्ही उबाटा गटातर्फे ताईंचं आज एक बांबरूड ग्रामपंचायतपदी निवड झालेली आहे, याविषयी तुम्ही काय सांगणार? पहिल्यांदा आमच्या बांबरूड ग्रामपंचायतचे सगळे सदस्य म्हणजे 9 मेंबर आमचे या ठिकाणी निवडले जातात. आणि या 5 वर्षामध्ये 2021 पासून तर 2025पर्यंत या 5 वर्षामध्ये जे आम्ही 3 सदस्य नावऱ्याचे, 6 सदस्य बांबरूडचे असे असूनसुद्धा आम्ही एकत्रीकरणाने कामं केले, एकजुगाने काम केलं आणि कुठलीही दुधाभाव नाही. सगळ्यांच्या संगनमताने कुठं काम करायचं, जिथं विकास कामात जे काम करू तो कुठं फायदा होईल या विचार विनिमयाने आम्ही या ठिकाणी विकास कामं केले. या ठिकाणी बसण्यासाठी ग्रामपंचायतसुद्धा नव्हती. ही इमारतसुद्धा आमच्या ज्या पंचवार्षिक काळात बांधलेली आहे, ज्या इमारतीमध्ये हा सरपंच सीट या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे, ही इमारतसुद्धा आमच्याच काळामध्ये आहे. नंतर पाणी पुरवठ्याची योजना, पेयजल योजनासुद्धा चांगल्या प्रकारे चालू मार्गाने चालू आहे. थोडं काम बाकी आहे, ते सुद्धा या थोड्या दिवसात पूर्ण करू.